2 महिन्याच्या अथक परिश्रमानंतर गुगलने ब्राह्मणांची देशातील कोणत्या राज्यात किती लोकसंख्या आहे हे शोधून काढले आहे. ती यादी पुढीलप्रमाणे. ब्राह्मणांना त्यांची बलस्थाने माहीत आहेत आणि त्या पद्धतीने ते एकतेने काम करतात. 1. जम्मू काश्मीर 2 लाख. 4 लाख स्थलांतरित. 2. पंजाब 9 लाख. 3. हरियाणा 14 लाख. 4. राजस्थान 78 लाख. 5. गुजरात 60 लाख. 6. महाराष्ट्र 45 लाख. 7. गोवा 5 लाख. 8. कर्नाटक 43 लाख. 9. केरळ 12 लाख. 10. तामिळनाडू 36 लाख. 11. आंध्र प्रदेश 24 लाख. 12. तेलंगणा 24 लाख. 13. ओरिसा 37 लाख. 14. झारखंड 12 लाख. 15. बिहार 90 लाख. 16. पश्चिम बंगाल 18 लाख. 17. मध्य प्रदेश 42 लाख. 18. उत्तर प्रदेश 2 करोड. 19. उत्तराखंड 20 लाख. 20. हिमाचल प्रदेश 45 लाख. 21. सिक्कीम 1 लाख. 22. आसाम 10 लाख. 23. मिझोराम 1.5 लाख. 24. अरुणाचल प्रदेश 1 लाख. 25. नागालँड 2 लाख. 26. मणिपूर 7 लाख. 27. मेघालय 9 लाख. 28. त्रिपुरा 2 लाख. सर्व राज्यांतील एकूण संख्या 850 लाख. म्हणजेच ब्राह्मण हे भारतीय लोकसंख्येच्या फक्त 5% आहेत. जास्त ब्राह्मण असणारे राज्य उत्तर प्रदेश. कमी ब्राह्मण असणारे राज्य सिक्कीम. ज्या राज्यात ब्राह्मणांचा राजकारणावरती जास्त प्रभाव आहे असे राज्य पश्चिम बंगाल. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ब्राह्मणांचा हस्तक्षेप कमी असलेले राज्य केरळ आणि जास्त हस्तक्षेप असलेले राज्य आसाम. ज्या राज्यात जास्त ब्राह्मण मुख्यमंत्री आहेत असे राज्य राजस्थान. ज्या राज्यात जास्त ब्राह्मण खासदार आहेत असे राज्य उत्तर प्रदेश. ब्राह्मणांचे लोकसभेतील प्रमाण 48%. ब्राह्मणांचे राज्यसभेतील प्रमाण 36%. एकूण ब्राह्मण राज्यपाल 50%. एकूण कॅबिनेट सेक्रेटरीज 33%. एकूण मंत्र्यांचे सचिव असणारे ब्राह्मण 54%. एकूण मुख्य सचिव असणारे ब्राह्मण 62%. एकूण पीए म्हणून असणारे ब्राह्मण 70%. राजकारणामधील ब्राह्मणांचे एकूण प्रमाण 58.6%. देशातील विविध विद्यापीठांत असणारे ब्राह्मण कुलगुरू 51%. सर्वोच्च न्यायालयामध्ये असणारे ब्राह्मण न्यायाधीश 56%. उच्च न्यायालयात असणारे ब्राह्मण न्यायाधीश 90%. राजदूत म्हणून असणारे ब्राह्मण 41%. ब्राह्मणांची पब्लिक अंडरटेकिंग डिपार्टमेंट्समधील एकूण संख्या केंद्र आणि राज्यांत. केंद्र सरकारमध्ये 57%. राज्य सरकारमध्ये 82%. बँकेतील ब्राह्मणांची संख्या 57%. एअरलाईन सर्व्हिसेसमधील ब्राह्मणांची एकूण संख्या 61%. देशातील एकूण ब्राह्मण IAS अधिकारी 72%. देशातील एकूण ब्राह्मण IPS ऑफिसर्स 61%. देशातील एकूण TV आर्टिस्ट आणि बॉलिवूडमधील ब्राह्मण 83%. CBI आणि कस्टममधील ब्राह्मणांची संख्या 72%. देशात सरकारच्या मुख्य विभागात काम करणाऱ्या ब्राह्मणांची संख्या 61.8%. ब्राह्मण शिक्षणाला का प्राधान्य देतो? आज ही वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यांचे आक्षेप बघा. 1. बघा, का नकोय त्यांना आरक्षण प्रणाली? का ते संविधानातील आरक्षण तरतुदीचा विरोध करतात? 2. कारण त्यांना आरक्षण पेटवून भारतातली सगळी क्षेत्र काबीज करायची आहेत. भारतातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत हे पोहोचवा. हे वास्तव पाहिल्यानंतर किमान आपल्या समाजाचे तरी डोळे उघडतील. म्हणूनच इतर समाज ब्राह्मणांना विरोध का करतो? आम्ही 1 लाख मराठा ओरडून काय साधलं तर 48% वरून 16% गर्दी करत बसलो. जागे व्हा आणि आरक्षणाची भीक नको पण इमानाची पत वाढवा.